वाटतं हे खूप महत्वाचं आहे, कारण का शिक्षकांना आपण दिवसातला सर्वात जास्ती वेळ बघतो, इनफॅक्ट पेरेंट्सपेक्षा जास्ती. आणि मला आठवतं की Correct, correct, बऱ्याचशा correct. व्हॅल्यूज Correct. नुसतं शिक्षिकेला बघून मी शिकलेले आहेत की डे इन डे Correct, आउट correct, ती शिक्षिका बरोबर त्या व्हॅल्यूज पार पाडते. त्यामुळे त्यात काहीतरी महत्वाचं असावं आणि मग ते आपल्यात उतरतं, विद्यार्थ्यांमध्ये उतरतं आणि आयुष्यभर मेसेज पाठवतात ना, असे पाठवतात. तुम्ही असं केलं, मी तुमच्यामुळे मी सांगते ना तुम्हाला, मी वरनं चालली होते आणि ती खालनं चालली होती. तर इंग्लिशमध्ये कसं काही बोलतं, त्याची खालून ती मला वरती विचारते, मिस दॅट मॅन यू हॅव केप्ट नो. मी म्हटलं दॅट मॅन यू हॅव केप्ट. अच्छा, तरी सुद्धा मी चिडली नाही. मी तिला काय म्हणते, आय डिडंट फील द नीड ऑफ कीपिंग एनी मॅन. आणि सगळ्या पोरी बिरी बाजूला उभ्या आहेत ना सगळ्या, म्हणजे संबंध कॉलेजमध्ये खालून वरून कॉरिडॉरमध्ये, आणि त्या पिची करतात की काय बोलतेस ते तिला काय कळतच नव्हते ती काय बोलते. कोणत्या तरी यंग ग्रॅज्युएटला शिक्षक किंवा शिक्षिका बनायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? कारण का खूप असे यंगस्टर्स आहेत जे आम्ही बघतो ज्यांना ऍक्च्युली टीच फॉर इंडियामध्ये म्हणा किंवा ऍक्च्युअल शिकवण्यामध्ये जायचं आहे, पण त्यांना एक थोडीशी भीती आहे आणि ती भीती कुठून येते माहिती नाही. पण ती भीती बाजूला ठेवा, तुम्ही त्याला एका वाक्यात काय सल्ला द्याल? त्यांना मी म्हणणार की पहिल्यांदा शिक्षिका व्हायचं असेल, इंटरेस्ट असेल तरच शिक्षिका व्हा. कारण शिकवणं आणि मेडिसिन वगैरे असे काही प्रोफेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसला तर तुम्ही स्वतःचं नुकसान करता, माझी हरकत नाही, पण तुम्ही दुसऱ्या पिढीचं नुकसान करता. एक दोन शिक्षिका अशा माझ्याही आहेत ज्यांच्या मी टचमध्ये आहे आणि काहीही मोठं झालं आयुष्यात की असं वाटतं की पहिले त्यांना मेसेज करून सांगावा आई वडिलांच्या बरोबरच. आणि कुठल्या तरी जगाच्या कोपऱ्यात त्या बसलेल्या असतात, पुस्तक वाचत, आणि त्यांना तो मेसेज दिसतो आणि त्यांचा चेहरा पूर्ण खिलतो एकदम. त्याच्यामुळे मला आनंद वो होतो. हम खजाना बोलते असतो, दॅट्स अ ट्रेजर वी हॅव. म्हणजे असं सांगता किंवा मेसेज पाठवतात किंवा टीचर्स डेला, किंवा द वे दे रिॲक्ट वेन यू मीट देम समटाइम्स बाय चान्स, कोणतरी एअरपोर्टवर कुठेही भेटतात ना असे. पण मग त्यावेळेला असं वाटतं की खरंच म्हणजे आपण कमावलंय, म्हणजे ही खरी आपली खरी कमाई खरी ज्याला संपत्ता. म्हणतो आपण, ती खरी आणि कमाई. माझ्या आईला पण सर्वात मोठा मोमेंट तेव्हाच असतो की जेव्हा त्यांचे विद्यार्थी मोठे होऊन छोट्या छोटे, माझी आई मनपाची शाळामध्ये शिक्षिका आहे, त्यामुळे ती प्रायव्हेट स्कूलमध्ये पण नव्हती, तर त्यांचे तर प्रॉब्लेम खूपच वेगळे. ते मोठे होऊन छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांना सांगतात की मी माझं स्वतःचं गॅरेज टाकलं की मी स्वतःचं दुकान टाकलं, कारण का कोणी माझ्यामध्ये विश्वास ठेवला नाही पण तुम्ही ठेवला. तर ती गोष्ट दॅट इज मोर इम्पॉर्टंट ऍक्च्युली व्हॉट वी सेड जस्ट. पण फक्त एवढंच आहे की चांगली शिक्षिका कोणी म्हटलं तर मला जास्त बरं वाटतं असं. मे बी बिकॉज दॅट वॉज माय पॅशन राईट फ्रॉम द बिगिनिंग. तो वेगळा अभिमान आहे आणि तो तुम्ही डेफिनेटली कमवलेला आहे. थँक्यू फॉर कमिंग. आणि आम्ही हे सगळे शब्द खूप आमच्या हृदयाच्या जवळ ठेवणार आहोत. आधी सगळ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा. मैत्री दिनाच्या शुभेच्छा. सगळ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा. आणि आय थिंक तुम्ही जे काय शिकवलंय ते सगळ्या मुलांना त्यांच्या शिक्षिकांची आठवण करून देईल. आणि आय होप की त्यांना सगळे मेसेज करतील आणि म्हणतील की आज मला तुमची आठवण आली. तर त्याबद्दल थँक्यू. थँक्यू.